हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार शेतकरी मित्रांनो. ही आपली 15 जून 2025ची लागवड आहे पेरूची. असल्या प्रकारे बाग डेव्हलप झालेली बघा, बघू शकता माल कसल्या प्रकारे झालेला आहे. हे बघा, थोड्याच दिवसात हार्वेस्टिंगला येईल. हे बघा झाडं कशी वाकून पडलेत. मित्रांनो, ह्या बागेला पुरेपूर एक 14 महिने झालेत बघा. आणखीन 15 दिवसामध्ये आपली पहिली हार्वेस्टिंग होईल. एक 4-1 टन माल निघल. आणि लगेच तुम्ही बघू शकता की मागेच ही वरती जी कळी लागलेली आहे, ही कळी पण थोड्याच दिवसात फोम लावायला येईल. अशा प्रकारे झाले. हा बहार तोडताच लगेच दुसऱ्या याला फोम लावायला येईल. हे बघू शकता झाडाला फळ केवढाले झालेत मित्रांनो. ही साईज आहे, हे बघा. लवकरच हा माल हार्वेस्टिंगला येईल. उत्पन्नाचा राजा तैवान पिंक, उत्पन्न दमदार. तुम्हाला पण पेरू शेतीमध्ये उतरायचं असेल आणि पेरूचं योग्य मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढं तुम्हाला रोजचा एक नवीन व्हिडिओ माझ्याकडून मिळत राहील. त्यातून काही तुम्हाला माहिती मिळेल, पेरूविषयी नवीन माहिती मिळेल. हे आपण 12,000 फॉर्म लावलेले आहेत. 12,000 फॉर्ममध्ये कमीत कमी 3.5-4 टन माल निघेल. उन्हाळ्यामुळं थोडा माल गळ झालेली होती, त्यामुळे थोडा कमी फॉर्म बसला. पण ह्यावेळी नक्कीच 50,000 फॉर्म लावू आपण. आणि 50,000 फॉर्ममधून कमीत कमी 10 ते 12 टन उत्पन्न सहज निघेल. आणि जर 40 रुपयाचा पण रेट मिळाला तर 4-4.5 लाख रुपयाचं उत्पन्न कुठंच नाही गेलं. आणि काय, एक 14 महिने झालेत बघा पेरू लागवड करून. 14 महिन्यात उत्पन्न सुरू झालं. 15 दिवसात पेरू पहिला हार्वेस्टिंगला येईल आणि लगेच आपण डबल बहार धरलेला आहे. परत 2-2.5 महिन्यामध्ये हा मागचा बहार येईल परत एक. बघू शकता मित्रांनो कसल्या प्रकारे फॉर्म लागलेले आहेत काही झाडांना. वरचा जो बहार आहे तो नक्कीच 50,000 फॉर्म लागेल. आणि 50,000 फॉर्ममधून आपल्याला 4-1 लाखाचं उत्पन्न नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन पेरूविषयी माहितीचे व्हिडिओ जर आवडत असेल, इच्छुक असाल तुम्ही पेरूविषयी माहिती घेण्यासाठी, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, की जेणेकरून पारंपरिक शेती सोडून एका शेतकऱ्याने बागायत शेतीकडे वळायला हवं. कारण की बागायत शेतीशिवाय मजा नाही मित्रांनो. हा आपला नवीनच प्रयोग आहे. बघू काय यश मिळते. बाय.